हे झाले नाही हे बघ ते 20 रुपयाला. कसं होय मावशी 20 रुपयाला एक. तुमच्या नातवासारखं आहे जेव्हा अहो सगळे नातवाला वाटून टाकू का मगाच बस असं दिल्ली तर पैसे नाही तर कुणा पण. काय नाही बघायला फक्त माळी ठेवली नसती वर काय नाही राहिली माळी होय. कसं आहे माहिती आहे सर 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा होता आपल्याला. खरं पण काय झालंय विषय माहिती आहे आपण जन्माला 8व्या पिढी झालो. मग आता 8व्या पिढीत पण काय पैसे नाही पुढच्या 7 पिढ्यात तर नाहीच आता. अतुल सर चला अतुल सर चला चला अशी थोडं मीठ टाकायच्यात. इथं जंगल मिसेल आहे इथं देखो इकडे बघा असे भरपूर आंबे आहेत आमच्याकडे. जर कोणाला विकत किलोवर पाहिजे असले तर 150 रुपये किलो. सकाळी सकाळी विशाल सर आणि बाबांनी मला झोपेतून उठवलं. मला काही समजलं नाही. ते बोलले चला अमोल सर आपल्याला एका ठिकाणी जाऊन यायचं आहे. गाडी हिंगणीच्या दिशेने निघाली. तिथे गेल्यानंतर आत्याच्या घरी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. मला वाटलं हिंगणीमध्येच काहीतरी काम असेल. त्यानंतर आम्ही गेलो अतुल सरांच्या घरी तर त्यांची अजून आंघोळ व्हायची होती. विशाल सर त्यांना बोलले चला आपल्याला फिरायला जायचं आहे. ते बोलले कुठे? विशाल सर बोलले मालवणला. तेच ते एवढे हसायला लागले की बस, कारण ते येतो बोलले होते. अचानक अतुल सरांनी प्लॅन कॅन्सल केला आणि अचानक ऐन वेळेस नाही बोलले. फिरायला जायचं आहे हे ऐकून मला पण टेन्शन आलं होतं. त्यानंतर आम्ही DK रिसॉर्टमध्ये गप्पा मारत इकडे तिकडच्या थांबलो. 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा होता आपल्याला. खरं पण काय झालंय विषय माहिती आहे आपण जन्माला 8व्या पिढी झालो. अतुल सर यायचं कॅन्सल झाल्यामुळे आम्ही तिथे गप्पा मारत अख्ख्या खानदानापर्यंत गप्पा मारत गेलो. काय नाही बघायला फक्त माळी ठेवली नसती वर काय नाही राहिली माळी होय. गप्पा मारत असतानाच एका 4थ्या मित्राची एंट्री झाली, कारण त्यांनाच घेऊन आम्ही फिरायला जाणार होतो. ते पाहू शकता तुम्ही दत्तूभाऊ. लगेचच आम्ही गाडीत बसलो आणि फिरायला कुठं जायचं हा विचार करत आम्ही चक्क कराडमध्ये पोहोचलो. मग तिथेच ठरवलं आपल्याला जायचं आहे मालवणला, म्हणजेच कोकण. मग काय कोकणचा रस्ता धरला आणि झाडं दऱ्या खोऱ्या बघत बघत आम्ही पुढे निघालो. गप्पा चालू असताना आम्हाला समोर आजी दिसल्या. मीठ आहे ना मावशी कुठून आणतो मीठ मीठ आहे मावशी कुठं आणताय? रानात नाही. किती जांभळण किती हे पाहिजेत? नाही हेच पाहिजे. करवंद पाहिजे? करवंद सगळे झाले ना. द्या आहे ते की करवंद द्या जांभळं नाही. या करवंत जाय ती नाही ही जांभळ आहे जांभळं आहे. करवंती आहे. करवंद आम्हाला द्या बाबा की. ही गेला का शी काय दिलं या करवंती किती आहे त्याची? करवंद दे. जरा मीठ टाका पैसे. हे घ्या. ही झाले ते हे बघा तू युग जरा बारका झालता म्हणून होय. हे हे जे बघा हे हे केवढं आहे ते. ते द्या. हे घ्या. यावं हे झाले नाही हे बघ ते 20 रुपयाला. कसं होय मावशी 20 रुपयाला एक. तुमच्या नातवासारखं आहे जेव्हा अहो सगळे नातवाला वाटून टाकू का मगाच बस असं दिल्ली तर पैसे नाही तर कुणा पण. नाही तो आम्ही लाडाचं ऐकू आलं का? पैसे नाही तर त्याने फुकट दिली का? दारा ही 20ला दारा. आम्ही लाडाचं नातं आहे. किती द्या पैसे. मीठ टाकाय मीठ नाही आवडत. समोर आहे काय नाव गावाचं? नाव मान धनगरवाडा. हा खाली गाव आहे ना मान. मान का बरं म्हणते ते ते कसं खाली मान आहे गावात तिथनं आला असं तिला असलं गाव मान. अच्छा अच्छा हा आम्ही पण म्हणजे मान मान खटाव खटाव होय होय मग ते आम्ही आमचं मान गाव. खटाव मधून आलोय. मान खटाव खटाव मग ते वेगळं हा आणि हे आमचं वेगळं. दिवसभर तुमचं हीच काम का दुसरं नाही. आता आपले 2 दिवस आणि सगळ्या कुठं गाड्या आहेत. थांबा डोळे दाखा डोळ्या मीठ उडेल गुरु वगैरे असते का नाही का? बस काय. हा बाद झालं. येऊ का मावशी? हा या हसू जरा एकदा. हा? स्माइल स्माइल हसा हसा. कसल्या भारी हसल्या ना आजी. मग काय असल्या उन्हात आजी करवंद विकत होत्या. करवंद पाहून आम्हाला मोहच आवडला नाही त्यामुळे घेतली. तिथून थोडंसं पुढं आलो की घाट सेक्शन चालू झाला. एवढा भयंकर घाट होता की बसच. एवढी खोलवरती दरी आणि एका साईडला उंचचे उंच डोंगर. अरे बाप रे, बघून अक्षरशः भीती वाटत होती. बरं झालं पावसाळ्यात आलो नाही, नाहीतर खूपच प्रॉब्लेम झाले असते असं मनात विचार आला. आज वातावरण एवढं खतरनाक झालं होतं की बस सगळीकडे ढगाळ वातावरण झालं होतं. आज ऊन कसलंच नव्हतं. म्हणून आम्ही घाटात मध्येच थांबलो. बघा किती मस्त दृश्य दिसतंय. या साईडला तर पूर्ण खोल दरी होती आणि इथून खाली जायला रस्ता होता. खूपच भयंकर वाट होती बरं का. गाडी चालवताना अक्षरशः अंगावरती काटा यायचा.
बरेच लोक या ठिकाणी घाटात थांबून त्याचा आनंद घ्यायचे. पुढे आल्यानंतर विशाल सरांना दिसलं आंब्याचं झाड. मग काय, विशाल सरांना आंबा खायची इच्छा झाली म्हणून निघालो आम्ही आंब्याच्या दिशेने. कारभाऱ्याने टाकलं उडी, आला पुढं आणि एका रट्ट्यात आंबा पाडला. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर डायरेक्ट वरती जाऊन डायरेक्ट झाडावरती चढले. असल्या गोष्टीत कारभारी लय हुशार. हे बघा, काढलं मग आंबच आंब. आगाय लय खतरनाक होतं बरं का आंब. आंबट तर अजिबातच नव्हता. मग काय, मोहच आवड नाही. मग काय, घेतला आंब्याचा चावा. आंबा खायला आवडत नाही, पण हा कोकणातला आंबा खूपच खतरनाक होता. ये आंबा लेके आए ऊपर से, यहाँ पे बहुत मीठा आंबा है, ये देख लीजिए. इस तरह के बहुत सारे आम चोरी किए हम. चोरी नहीं, ये तो जंगल में से लाए. इधर देखो, इधर इकडे बघा, असे भरपूर आंबे आहेत आमच्याकडे. जर कोणाला विकत किलोवर पाहिजे असले तर 150 रुपये किलो. संपर्क करा 88051071 या नंबरवरती. एक किलोचा एक आंबा आहे, बघू शकता. एक किलोचा, एका किलोचा. ते किती पाहिजे? गोड आहे. नेहमीप्रमाणे गाडीतला सीएनजी संपला. मग काय, दरली रांग, घालवलं 1 तास वाया. त्यानंतर लय जोराची भूक लागली होती. गेलो एका रेस्टॉरंटमध्ये आणि मस्तपैकी पोट भरून जेवण केलं. इथून पुढे फक्त 3 किलोमीटरवरती मालवण होतं. त्या ठिकाणी आम्ही स्टे करणार आहे. मग काय, घेतली रूम, करतो आता आराम. आणि राहिलेला पुढचा ब्लॉग उद्याच्या व्हिडिओमध्ये. मालवणवरती कशा प्रकारच्या बीच आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.